दारुगड बये दारुगड कोणाला बघ होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला होम मिनिस्टर वहिनी उघडताना दा होम मिनिस्टर रोज पत्रिका देणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर नमस्कार. ॲक्वागार्ड होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. देगाव तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणच्या सौ राजश्री मल्लीनाथ मल्लाडे या आजच्या वहिनींना आपण भेटणार आहोत. आपण आलेले आहोत त्या ठिकाणी आपण बघितलं ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या पाठीमागे सर्वत्र शेत पसरलेलं आहे आणि शेताच्या मधोमध एक छान असं देऊळ आहे. त्या देवळाला नमस्कार करूया, तुमच्या सुखासाठी प्रार्थना करूया. सुरुवात करूया आजच्या भागाला आणि चालूया अल्बम आठवणींचा. भेटूया मल्लाडे कुटुंबाला. चला. नमस्कार. 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 घ्या उखाणा घ्या. मंगलसूत्र में काली पोत मल्लीनाथ मेरे जीवन की ज्योत. अरे वा, जोरदार आहे. मला कळेच ना, मंगळसूत्र म्हणताय ते कधी आता संपणार आहे. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे दीर. नमस्कार. हे माझी बहीण. नमस्कार. हे माझी आई. नमस्कार. हे माझा भाऊ. नमस्कार. हे माझी मावशी. नमस्कार. आणि हे सगळे माझ्या गावातले आणि हे माझे शेजारी. नमस्कार सगळ्यांना. आणि हे माझी मुली. आणि हे माझे हे दोन मुली आणि हा बेबी. नमस्कार. नमस्कार. हे माझे गावातले आणि हे गावातले आज कधी नव्हे ते लवकर उठले. नाही असं नाही. नमस्कार. सगळे हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत सुरुवात करूया आजच्या गप्पांना. महादेवाच्या पिंडीस माणिक मोती जोडले, रामचंद्रच्या नावासाठी आईबाप सोडले. सात समुद्राच्या पलीकड मोर कसा डुलतय, सुरवासुरानं साडीगेचा रंग कसा खुलतय. सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरात घालते तांदळाच्या राशी, आप्पासाहेबांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रम या दिवशी. लक्ष्मणाला लागली शक्ती, वली आणायला पाठवला रामाने मारुती. वलीचा पाला ताजा, पैठणी मिळवण्याचा मान माझा. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण वडवड नांगनाथ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. कोण कोण तिकडे घरी? माझे आई वडील आहेत, भाऊजा आहे, भाऊ आहे, 2 त्यांना मुलं आहेत. वा वा, छान. बरं आहे, सगळं बरं आहे. हो की? हा. मग तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील हे आहेत, शिक्षक आहेत, शिक्षक. रिटायर झाले. मग घरी अभ्यास घ्यायचे? हा. तुमचा? हा. रोज अभ्यास? हो. काय सांगता? हा. नाही घेतला की फटके मारत होते त्याने. काय सांगता? तुम्ही अभ्यास करायचे नाही? हा. किती भावंड तुम्ही? आम्ही 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. मग आता कुठे आहेत सगळी भावंड? भाऊ तिकडे लातूरलाच आहे. आई आली आहे, बहीण आली आहे. आज आलेत? आज आलेत. वा 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 वा, जोरात आहे. कौतुक आहे ना त्यांना पण मुलीचं. कोणाला? मग आईला ते कौतुक आहे. मग कशाबद्दल? मग आपली लेक एवढं ते टीव्हीवर ते झळकणार म्हणल्यानंतर. टीव्हीवर झळकणार? मग नशीब टीव्हीतनं बाहेर नाही येणार. नाही. मग तुमचं बालपण तिकडे गेलं, हा. मग इकडे कसे काय आले तुम्ही? तर नांदायचं घर आहे ना हे. नांदायचं म्हणजे? मग त्याचं काय हे करायचं, सेटल इथंच झालं. तुम्ही राहायला लातूरला, हा. मिस्टर इकडे देगावात, हा. सोलापूरला. हा. हे माझं आजोळच आहे. आजोळ म्हणजे? मी मामालाच करून घेतले. हो. हा. मग इकडे यायचे सुट्टीत? हा. कशाला?
आजोळी सुट्टीसाठी, उन्हाळा सुट्टी, दिवाळी सुट्टी. बरं, सुट्टीत आलात आणि इथंच राहिलात. बोलवा मिस्टरांना. या या. नमस्कार. बसा. स्वागत आहे तुमचं. तुमचं बालपण कुठलं? कोरोले म्हणून गाव आहे, तालुका मोहोळमध्ये. इकडे का? हां. मग तुमच्या घरी कोण कोण होतं? माझे आई वडील पण 5 बहिणी, मी एकटा वा. 5 बहिणी? हा, 5 बहिणी एकटा आहे. ते कुठे असतात बहिणी सगळ्या? दिल्या घरी सगळे गेलेले आहेत. दिल्या घरी म्हणजे कुठे? जे नवऱ्या घरी म्हणजे लग्न झाले त्यांचे सगळे. लगीन झाले? बरं बरं. 5 बहिणी लग्न झालेत, माझं म्हणजे सगळ्यांचे लग्न झालेले. तुमचं पण झालं? ते म्हणतात माझं पण झालं म्हणून. पण तुमचं जमलं कधी? मी कॉलेजला होतो. हां. बीपेड कॉलेजला असताना मला असं कळालं की मग तुम्ही मुलगी बघायची आणि तुम्ही भाचीला करून घ्यायचा. मी म्हणलं नको म्हणलं होतो. का हो? नाही, वडला आमच्या मुळात वडिलांनी करून घेतलं नव्हतं ना भाचीला. हां हां. वडील म्हणजे माझ्या मुलाला मी भाची करू देणार नाही म्हणतो ते. बहिणीने काय केले, सगळे वडिलांना आम्ही सांगितले असं बाहेरली मुलगी कशी मिळेल का सांगता येणार नाही, त्यापेक्षा आपली घरची मुलगी चांगली आहे बघण्यासारखी. म्हणजे हां, जर आपल्या ह्यातले असल्यामुळे परिचयात असल्यामुळे चांगली असे करून राहू द्या. मग ते अचानक कॉलेजला मी असताना शिक्षणात ह्याच्यामध्ये असतानाच एंगेजमेंट करून टाकली. त्याचं करून टाकली? तुम्ही एकमेकांना बोलला होता? हां. नाही, आम्ही त्याविषयी बोललो नव्हतो, कारण आम्ही लहानपणी आम्ही खेळत होतो ना. आता मी बहिणीच्या गावाला गेलो, ह्याच्याबरोबर तिथं लहानपणी गोट्या खेळा, हे खेळ गोट्या कोया सगळं खेळायचं. अरे वा वा वा. पण तेव्हा कधी वाटलं नव्हतं पुढे जाऊन? नाही, कधी वाटलं नव्हतं की असं. नाही. नाही. मग लग्नाच्या आधी तुम्ही त्यांना काय हाक मारायचे? ए मामा, ए मामा, ए मामा. आणि आता अहो अहो. बर, मग तुम्हाला मला विचारायचंय, कसा स्वभाव आहे त्यांचा? तापड पण आहे आणि छान पण आहे. आणि घरात जास्त कोण बोलतं दोघांपैकी? मीच बोलते. हा? का? मला बोलायला खूप आवडतंय. बरं, ते त्यांच्याकडे बघून वाटत नाही हो ते चिडत असतील म्हणून. तुम्ही चिडत असाल असं वाटतंय. मग आहे थोडस. होय ना? आणि राग आला की काय करता तुम्ही? भांड्या आपटणे, मुलींना मारणे. मुलींना मारणे? मला ते आवडत नाही ना. मलाही नाही आवडत. काय कशाला? माझ्या मुलीला, 3 मुलीला मी अजूनपर्यंत हात लावून नाही. नाही? कुठे आहेत त्या मुली? 3 मुली माझ्या. काय बाबा, आईचा फटका मिळतो? हा, नाही ना? बोलतो मला मारलं तरी पण काय वाटत नाही. केवढं प्रेम आहे लेकीचं तुमच्यावर. हा, तरी मारताना त्यांना? आता आजपासून मारणं बंद. हा, नक्की? नक्की. आणि तुमच्या आई कुठे आहेत? मागे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल जावयाबद्दल? बहुत चांगला आहे आमचा. होय. आता जावई नाही ना, आता काय सगळा गोंधळच झालेला आहे. भाऊच आहे, आम्ही बहीणच म्हणतो अजून. मग पिक्चर, हिंदी पिक्चर बघितला की नाही? हा, हिंदी पिक्चर, मराठी. हिंदी कुठला बघितला? हिंदी नवीन लग्न झालं होतं ना आमचं. नवीन लग्न म्हणजे? लग्न झालं होतं, नंतर आम्ही थिएटरला गेल्यानंतर कहो ना प्यार है 2000 साली हे झालं ना, रिलीज झाला पिक्चर बघायला. आम्ही ठरवून गेलो कहो ना प्यार पिक्चर बघायचा होता आम्हाला. मग म्हणजे चांगला बघण्यासाठी फॅमिली म्हणून बघायला गेलो आणि पिक्चरच तिकीट मिळालं नाही. फुल पिक्चर झाल्यामुळे तिकीटच मिळालं नाही यार. मग काय केलं? मग चल मेरे भाई पिक्चर बघून आलो. तुम्ही परत नाही सांगितलं? आता परत घेऊन गेलो. परत मग आम्ही आमची दुसरी मेहनीला साडू आम्ही परत मग कोहना प्यार पिक्चर बघितला. पण बघितला? बघितला. एखादी गोष्ट मागितली की ते लगेच देतात? देतात. आता काय मागणार आहात? आता काय नाही, पैठणी. बरं, आता या ठिकाणी वजन अचूक गोळा करणार का आपल्या वहिनी? बघूया. वजन आहे 1 किलो 300 ग्रॅम. वेळ 2 मिनिटाची. बघूया किती जास्त वस्तू आणता आहात. 1 किलो 300 ग्रॅम. वेळ सुरू झाली. बसा बसा बसा. वजन बघ. किती झालं? वेळ वेळ बघा. हो, द्या इकडे, घड्याळ द्या. 1 मिनिट पूर्ण झालं. फक्त 1 मिनिट राहिलेलं आहे.
तीस सेकंद राहिलेली आहेत, शेवटची 30 सेकंद. नाही थांबा. अभिनंदन. वस्तू बघूया किती आहेत आता. थांबा. चमचे किती आहेत? 1 2 3 4. थांबा द्या. तेव्हा चमचा 1 2 3 अंगठी 4 5. थांबा थांबा 6 7. ब्रश 8. पेन 9. कर्कटक 10. इथे ठेवतो 10. रबर 11. या प्लेट 12 आणि नाणी 13. 13 दुने 26. 2600 रुपयाचं हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. आणि आता घेऊया काही क्षणांची. नमस्कार. सगळे सज्ज आहेत ना आता तक्रारी करायला. बरं, हे याने कधी तुम्हाला अभ्यासात मदत केली का हो लहानपणी? हा केली. कशी? म्हणजे तिसरीत होते मी. ह्याने उन्हाळी सुट्टीला आले होते तिकडं. नुकतेच पेपर चालू होते. तिसरीचे पेपर चालू होते. आणि त्यावेळेस पेपर लिहिताना मला प्रश्न कुठला आणि उत्तर कुठलं हे असं कन्फ्युजन झालं त्यावेळेस. म्हणजे त्यावेळेस काय समजायचं नाही एवढं. त्यावेळेस मी ह्यांनाच पेपर दिला होता सोडायला. तुम्ही यांच्या शाळेत गेला होता? यांच्या वडील मास्तर असल्यामुळे ना, शिक्षक असल्यामुळे गेलतो. मग हिनं म्हणले असं असं ते मला पेपर का सोडवला नाही का काही नाही. म्हणलं मी सोडून देतो तुला. म्हणजे पेपर घेतला मी सोडून दिला तुला. तिसरी पासून एकमेकांचे प्रश्न सोडवताय म्हणजे. बरं, यांच्याबद्दल तक्रार कोणाला करायची असेल तर काय करायचं? चांगले स्वभावाने चांगले, पण आपण काय दिलं तिने काय दिलं तर आपण तिला परत द्यावं लागते लगेच. नाही तर लगेच असा स्वभाव आहे. म्हणजे हा, आपण जर तिने जर आपल्याला काय दिलं, आपण जर काही नाही दिलं तिला तर लगेच सकाळ उठून म्हणा का माझं दिलं नाही तुम्ही. इतका मोकळा स्वभाव, चांगला स्वभाव, मनात काही ठेवत नाही. हो की नाही? मग चांगलं आहे की नाही? अजून कोणाला काय सांगायचं? ते खूप जरा त्रास देते, राग 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 करते खूप. आणि ह्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? मामा खूप चांगला आहे माझा. सगळ्या माया करते सगळ्यांना, त्यांनी बहिणीला त्यांनी सगळं प्रेम देते खूप सगळ्या. तरी तापट स्वभाव असला तरी पण काय तर बोलणार, लगेच असं विसरून जाणार की मी असं बोललोय, नंतर सॉरी म्हणणार. हेनीच काय बोला तुम्ही? माझ्या भाची बहिणीले बारीत माझ्या स्वभावाला माझ्या चुका सांभाळून घेते सगळं पूर्ण. मुलींना तर थोडं सुद्धा हात लावत नाही, लय प्रेम करते मुलींना. 3 मुलीच आहेत त्यांना. मला 3 मुलं येतं. ताई, मुलगीच्या डोळ्यात पाणी आलंय, तुझं काय म्हणणं आहे? ते तिसऱ्या वेळेस प्रेग्नेंट होते ना, त्यावेळेस वाटायचं की मुलगा होईल, पण नाही झाला. जाऊ दे सोड. मला कुठं मुलं तर आता सांभाळायला लागली ती ह्या पिढीला. ह्याच्या पुढची पिढी तर काय करू शकते काय सांगता येत नाही. त्यावेळेस मी माझ्या मुलीला काय का होईना मुलीला घर जावी करून घेणार. ते घर जावई काय ते सिरियल आहे ना जी मराठीवरती, जावाई विकत घेणे आहे, हे मी ऍड देणार. अशी ऍडच देणार तुम्ही? हे मराठीवर कार्यक्रम एवढे आहेत की खूप 6:30 वाजल्यापासून 10-11 वाजेपर्यंत आम्हाला जेवायचं. 10-11 वाजता जेवायला स्वयंपाक करायचा बनवून मग आम्हाला जेवण मिळणार. 10-11 वाजता जेवायला. अरे बाप, जे मराठी कार्यक्रम सगळे एकापैकी एक चांगले आहेत सगळे कार्यक्रम. जे टीव्ही समोर 6:00 बसते ते 9-10 वाजता कार्यक्रम संपतात सगळे. म्हणजे जेवण घरात उशिरा मिळतं त्याला आम्ही जबाबदार आहोत. नाही, तुम्ही कार्यक्रम एवढे चांगले करतात ना. ते चित्रपटाच्या नावाचा अभिनय करणार तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. पण त्याचबरोबर मुलगा मुलगी कुणी घरात आलं तरी तिचं मोठ्या सन्मानाने स्वागत करणं हे आपली संस्कृती आहे. आता मुलगा आणि मुलगी असा काय फरक राहिलेला नाही. आणि त्यामुळे आता या पुढच्या टप्प्यावरती अभिनय करत असताना बघूया
आमच्या वहिनी कसा अभिनय करतायत. तुम्ही ओळखायचा सगळ्यांनी आणि बक्षीस मिळवून द्यायचं. चित्रपटाचं नाव. हा, ओठांची हालचाल नको. बोला. मी ती आणि दोघा आणि ती मुली दोघा तिसरा सगळं 3 आम्ही तिघी बहिणी तिघी आम्ही तिघी चित्रपटाचं नाव 3 बायका. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे जमते. गाणं ओळखायचं. नागिनी लागली मोठ्याने असं नाही म्हणा. अरे पण ही डेंजर नागिन आहे. भीती वाटायला लागली मला. म्हणजे मी वारुळाच्या बाहेर उभा आहे असं वाटायला लागलं होतं आता. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता म्हण ओळखायची. हा, म्हण आहे. म्हण बोलू नका. ओठ. पुढचं पाठ मस्त सपाट. पुढचं पाऊल पाय पुढचं पाऊल पाय घसर शहाणी लंगडा जावाई. म्हण ठेस लागते. बोल नका. ओठांची हालचाल. ठेस लागला. जाता जाता ठेस लागली. नाही म्हण आहे. म्हण पुढच्या ठेस मागचा शहाणा. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. पुढच्याच ठेस मागचा शहाणा. इकडे पुढच्यानं येत नव्हतं, मागच्यानी पटकन सांगितलं. आणि आता कोणाचं नाव जाहीर होतंय ते बघूया. या, एक चिठ्ठी उचला. उचला. हे असंच सुरू राहणार. द्या इकडे. नाव आहे मोहिनी मुकुंद क्षीरसागर. नमस्कार. नमस्कार सर. नाव सांगा. मोहिनी मुकुंद क्षीरसागर. हो, तिचा पण मामाच आहे. त्यांचं पण मामाच आहे. तिथं बरं सगळ्यांची लग्न मामाशीच झालेली आहे. मग कुठे आहेत मिस्टर? आहे तिथे कुठं. बोलवा. मिस्टर कुठे आहेत? बोलवा. नमस्कार. स्वागत. पण आता यांचं नाव जाहीर झालंय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद वाटतो. खूप आनंद वाटतोय. काय सांगाल त्यांच्याबद्दल? खूप समाधानी आहे. बरं आहे मामा. हा, बरं. आता तुम्हाला मामा म्हणतात का मिस्टर म्हणतात? अहो म्हणतात. अहो म्हणतात. तुम्हाला शुभेच्छा आहेत पैठणीच्या खेळासाठी. आणि तुम्हालाही शुभेच्छा आहेत. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. पैठणी कोण जिंकणार आत्ता ठरणार. या ठिकाणी एक स्टँड आहे. त्या स्टँडवरती बॉलिंग बॉटल ठेवलेले आहेत. त्या बॉलिंग बॉटलला तो चेंडूचा जरी स्पर्श झाला तरी चालणार आहे. लक्षात ठेवा, एका वेळी जर तो चेंडू 2-3 बॉटलला लागला तर तितके गुण मिळणार. दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवा आणि शुभेच्छा द्या दोघींना. तुमचं काय म्हणणं आहे? या जिंकणार हे म्हणतात. या जिंकणार. तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या जिंकतील. तुमच्या जिंकणार. मला आनंद या गोष्टीचा आहे की कोणी जिंकलं तरी पैठणी देगाव मध्येच जाणार आहे. चला सुरुवात. या इथे उभ्या राहा. खेळा. 1 2 3 टप्पा पडून तो चेंडू लागला पाहिजे. तुम्ही या बाजूला थांबा. आता तुम्ही 2 1 थांबा.
5 संधी झालेल्या आहेत. 1-0 ही गुणसंख्या. आणखी 5-5 संधी शिल्लक आहेत. बघूया काय होणार. या तुम्ही. थांबा, हा एक राखून ठेवा. तुम्ही या. 2 3 4 एका चेंडूमध्ये 5 पाडा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या क्षीरसागर वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. त्या आधी मला वाटलं आल्यापासून मला म्हणतात मला दे मला दे, पण नंतर कळलं आडनाव त्यांचं आहे मल्लाडे. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मल्लाडे वहिनी. त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. गेले 3 दिवस प्रॅक्टिस करत होते. हा बरं, तुम्ही पण उचला. नाही नाही नाही, असं नाही. उभे राहा, उभे राहा लवकर. देगाव सोलापूर या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ॲक्वागार्ड होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.